सावली दादा कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू आई. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो प्राऊड. बरं, हे अवॉर्ड दरवर्षी रोज पेटल्स कॉस्मेटिकला मिळतं आणि इतक्या वर्षानंतर सारंग तुझ्यामुळे तिच्या साम्राज्याला धक्का बसलाय. काय पण बोला, शेवटच्या बॉलला सावलीवरनं 6 मारलाय. का? मी काय केलं? म्हणजे सावली, त्यांनी आम्हाला फोनवर स्पेशली सांगितलं की तुझे रील केलंस त्यामुळे ते पारडं जड झालंय आपलं. कारण तू रील मध्ये जे काय सौंदर्याबद्दल बोललीस ते त्यांना फार आवडलं. बायको, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सारंग, सावली, तुम्हा दोघांचंही अभिनंदन. थँक्यू. बबलू, हा तुम्हा दोघांसाठी एक गिफ्ट आहे. आणि हे तुझ्यासाठी. थँक्यू. प्रवासामुळे थकली असेल. आई, सावलीचं अभिनंदन नाही केलंस तू. केलं की, गिफ्ट दिलं ना तिला. जा पटकन फ्रेश होऊन या. आले. तारा, कसा झाला हनीमून? तुम्ही जसा सांगितला होता ना तसाच झाला. रादर तुमच्या सूचना घेतल्या आणि जिथे गरज लागली ना तिथे स्वतःचं डोकं सुद्धा चालवलं. पण एवढं सगळं करून काय उपयोग? सावलीचा कौतुक सोहळा समारंभ तर संपतच नाही. बघितलत ना, तिला डोक्यावर घेऊन नाचायला अजून नवीन निमित्त मिळालंय सगळ्यांना. बघितलत ना तिचं कसं स्पेशल वेलकम केलं, फुलांचा वर्षाव केला. काय हो बहिणी, ती सावलीच फक्त या घरची सून आहे. माझं काही अस्तित्वच नाहीये. सगळं कौतुक ते तिच्याच वाट्याला, मला काहीच नाही मिळत. तारा, हो हो हो, एवढं पॅनिक का होतीयस? हे म्हणजे असते एकेकाची वेळ, तुझी पण वेळ येईल. नशीब आपल्याला पण चान्स देणार आणि देतच आहे ना. पण तारा, मला खरं खरं सांग, सारंग आणि त्या मुलीमध्ये काही झालं नाही ना? काही नाही झालं त्यांच्या. आणि तुमच्यात? वहिनी, तुम्हाला सांगू का, जाताना प्रवास कमाल झाला. पण आज ना खूप असा थकवा आलाय, खूप दमायला झालंय, कंटाळा आला. वहिनी जरा आराम करते. नाही, मला फार आनंद झालाय कारण आज बऱ्याच दिवसांनी आपल्या कंपनीला काहीतरी अवॉर्ड मिळाले. नाहीतर मला आठवतंय एक काळ असा होता जेव्हा सारंगने नुकतंच जॉईन केलं होतं आणि काम बघायला सुरुवात केली होती, तेव्हा ऑलमोस्ट दर महिन्याला आपल्याला काहीतरी अवॉर्ड मिळायचं. बाबा, पण सारंग आल्यापासून वर्कलोड जरा कमी झालाय. मी काय म्हणतो, मी पण बिझनेस चालू करतो पार्ट टाइम. सारंग दादा, एक आयडिया दे ना. तू आणि सोहम ना बेंजोची पार्टी सुरू करा. पण उरलेल्या पार्ट टाइमचं काय? बेंजो नंतर तुला बनवणार तो. मी आनंदात काय, कारण आज बऱ्याच दिवसांनी तिलोत्तमा किचन मध्ये गेली आहे माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला. तर माझं म्हणणं असं आहे की रोज आपल्याला अवॉर्ड्स मिळू देत आणि रोज असं मला माझ्या बायकोच्या हातचा ब्रेकफास्ट मिळू दे. वा. आणि सोबत अमृता वहिनी आहे, म्हणजे काहीतरी स्पेशल असणार आज. पण काही म्हणा बाबा, कॉम्पिटिशन वाढलंय, पण ह्या अवॉर्डमुळे आपला फायदा होऊ शकतो. नाही बघ, सगळं करेक्ट आहे, पण फायदा टेम्पररी आहे. फायदा टिकवून ठेवायचा असेल ना, सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. अरे वा, कमाल. सावली, बाकीच्या प्लेट्स आणशील का जरा? आणते. सावली थांब, मी जातो. अहो नाही, तुम्ही थांबा, मी जाते. अगं तू बस, आज तुझा मान आहे, तू बस. मी आणतो. नको. मी आणतो, बस 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 कन बस बस. आलो. तारा, तू कर आराम, पण
मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. विषय अर्धवट राहिलाय. आता हनीमूनलाच गेलो होतो तर थोडीफार एन्जॉयमेंट झाली असेलच. म्हणजे तर एक मिनिट हा, मी स्ट्रेट विचारते, मला खरं खरं सांग काय घडलंय. पण का वहिनी, कशाला हवंय तुम्हाला? कशाला हवंय? या घरात टिकून कसं राहायचं हे मी तुला शिकवलं आणि तू मला प्रश्न विचारणार कशाला हवंय. तुला जर मूल झालं ना तर तुझं करिअर पाण्यात जाईल. आणि तो सोहम आहे ना, तो तुझ्याकडे डुंकूनी बघणार नाही. हेच हवंय का तुला? नाही. मग मला सगळं खरं खरं सांग, काय घडलंय, काही झालंय? ॲक्च्युली वहिनी कसं आहे ना, तिथे फार आम्हाला असा वेळ मिळालाच नाही, कारण माझं सगळं लक्ष तर सारंग आणि सावलीकडेच होतं. हां, मध्ये मध्ये काही मोमेंट्स मिळाले आम्हाला निवांत, पण मला खरं नेमकं आठवत नाही की आमच्यात नक्की काय झालं काय नाही झालं. आणि त्यात मी इतकी दमले होते त्या सावली आणि सारंगच्या नादात की मला खरंच नाही आठवत आहे म्हणजे आमच्यात झालं असेल नसेल, आम्ही जवळ आले असू नसू, कदाचित झालं. तू वेडी आहेस का तारा? असं कसं नाही आठवत तुला? तुला तुझं करिअर इम्पॉर्टंट नाहीये? हे बघ, जर का तुला मूल झालं ना तर या घरात तुझे खूप लाड होतील. पण ते कसे असतील माहितीये? पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यासारखे. तुला तुझं स्वातंत्र्य गमवावं लागेल. लक्षात येतंय? सगळं कळतंय मला आणि तुम्ही जे बोलता ना ते बरोबर आहे, पण मी तसं होऊ नाही देणार. आणि काही झालं असेल तरी मूल जन्माला घालायचं की नाही ते माझ्या हातात आहे ना. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आय मॅनेज. ठीक आहे, मग आता तू कर आराम. तिथे ठेवू? काय करतोयस तू? का आलास? मी अमृताला त्या पोरीला पाठवायला सांगितलं होतं. तू काय करतोयस? नाही, मला माहिती आहे तू तिला पाठवायला सांगितलं होतंस. ऍक्च्युली मी तुला समजवण्यासाठी आलो आहे. हे बघा, तुला पण माहिती आहे आज आपल्याला जो काही आनंद मिळालाय हा फक्त सावलीमुळे मिळालाय. म्हणजे त्या कंपनी आणि आपल्यामध्ये टाय झाला होता, समान निर्णय मिळाला होता, पण सावलीच्या एका रीलमुळे आपण जिंकलो आहे. मी कुठं नाही म्हणते. नाही, तू नाही म्हणत नाहीयेस, पण तू त्याचं कौतुक पण नाही केलंस. नाही,